लहानपणी उन्हाळा सुरू झाला की एकच गोष्ट आठवायची, ती म्हणजे चटपटीत कैरीची अशी आंबट गोड टेस्ट. आज बाजारात फ्रेश कैऱ्या दिसल्या आणि लगेच मनात आलं की ह्या कैरींचं काहीतरी स्पेशल बनवलं पाहिजे. मग काय बनवले हे दोन सिंपल सुपर टेस्टी पदार्थ. लहानपणी ना आई हे पदार्थ बनवून ठेवायची आणि 3-4 दिवस जेवताना तोंडी लावायला हे उपयोगी यायचे. बरं, फ्रीजमध्ये ठेवले तर 8 दिवसही टिकतात बरं का. त्यासाठी मी इथे छान 2 मोठ्या मोठ्या अशा कैऱ्या घेतल्या, स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या आणि त्याला चांगलं पुसून घेतलं. त्यासोबतच 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घेतल्या, त्यासुद्धा धुवून पुसून घेतल्या. आता ह्या कैरीपैकी मला एका कैरीचं करायचं आहे गोड आंबट पदार्थ आणि दुसऱ्या कैरीचं करायचं आहे तिखट चटपटीत पदार्थ. तर चला आधी गोड आंबट बघू. तर इथे मी काय केलं, कैरीला ना छान मोठ्या मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलं. चिरल्यानंतर एका कुकरच्या डब्यामध्ये हे टाकायचे, वरून झाकण ठेवायचं आणि हो, कुकरमध्ये पाणी टाकायचं, रिंग ठेवायची. जसं आपण वरण भाताचा कुकर लावतो ना, त्या पद्धतीने हा कैरी ठेवलेला डबा या कुकरमध्ये ठेवला आणि त्यानंतर मी झाकण बंद करून याच्या चांगल्या 4-5 शिट्ट्या करून घेतल्या. त्याच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इकडे मी छान बाकीची तयारी केली. तर गूळ घालून मी हा पदार्थ बनवणार होते, म्हणून मग गूळसुद्धा बारीक असा चिरून घेतला आणि अजून कुकर थंड होत होता तोपर्यंत म्हटलं आधी जो दुसरा पदार्थ होता तिखट चटपटीत त्याला आधी बनवून घ्यावं. तर त्यासाठी कैरीचं साल काढून घेतलं आणि ही कैरी जी आहे ती मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये सध्या चिरून घेतली, पण मला ह्याच्या अगदी बारीक म्हणजे बारीक तुकडे करून घ्यायचे होते. तर सुरुवातीला असे मोठ्या तुकड्यांमध्ये चिरले आणि आता हे जे कैरीचे काप होते तर मी ते आपलं भाजीचं जे चॉपर असतं त्याच्याने छान बारीक करून घेतले. हे नसेल तर आपण मिक्सरमधून पण करू शकतो, पण मिक्सरमध्ये खूप सावकाश करावं लागतं, कारण थोडं जरी जास्त मिक्सर फिरवलं गेलं तरीसुद्धा याचा अगदी लगदा होऊ शकतो. तर हे पहा, मी इथे हे सगळे जे कैरीचे काप होते ते असे बारीक करून घेतले आणि हो, हे ज्या हिरव्या मिरच्यासुद्धा धुवून घेतलेल्या होत्या ना, त्या पण ह्या कैरीसोबतच बारीक करून घ्यायच्या होत्या. तर हे बघा, मिरच्या कैरी छानपैकी मस्त बारीक झालं आणि ते एका भांड्यामध्ये काढून घेतलं. अगदी सोपी अशी रेसिपी आहे बरं का. ह्याच्यामध्ये वरून लाल तिखट घातलं 1 चमचा, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि 2 चमचे गूळ आणि हेच तयार झालं आहे. आता याच्यावरती फक्त आपल्याला फोडणी घालायची आहे, म्हणजे आपला हा चटपटीत पदार्थ तयार होईल. तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंटमध्ये जरूर सांगा बरं का. मला याचं खरं नाव तर नाही माहिती, पण मी याला चटपटीत कैरीच म्हणते. तर चला, कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि अगदी किंचितसा हिंग घातला. जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर ही फोडणी ह्या कैरीवरती टाकून घेतली आणि चांगले एकजीव करून घेतलं. आणि हा व्हिडिओ एडिट करताना सुद्धा मला आतासुद्धा तोंडाला पाणी येतं, एवढी छान टेस्ट या कैरीची लागते बरं का. गप्पा करता करता इकडे कैरीचा एक पदार्थ तयार झाला. आता जो मी कुकर थंड करायला ठेवला होता तो बऱ्यापैकी थंड झाला, त्याची वाफ काढून घेतली आणि त्यातला जो कुकरचा डबा होता तो सुद्धा काढून घेतला आणि कैऱ्या अगदी छान अशा शिजलेल्या होत्या. त्यानंतर ह्या कैरीला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद घातली आणि वरून जो कैरीच्या फोडी ज्या शिजवून घेतलेल्या होत्या ना त्या घातल्या आणि या फोडी घातल्यानंतर लगेचच याच्यात गूळ टाकायचा. जेवढी कैरी असते तेवढाच गूळ मी इथे वापरते आणि गूळ टाकल्यानंतर हे चांगले एकजीव केलं आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. मीठ टाकल्यानंतर पण चांगलं एकजीव करायचं आणि बारीक गॅसवरती ही भाजी थोडीशी शिजू द्यायची. आता अधूनमधून ही भाजी अशी थोडीशी टेस्ट करून बघायची. थोडं गुळाचं प्रमाण कमी वाटत असेल तर वाढवूही शकतो. तर मग चला, इथे दोन्ही चटपटीत पदार्थ तयार झालेले आहेत. पहिला पदार्थ मी बनवला ही चटपटीत अशी कैरी आणि दुसरा पदार्थ होता ही कैरीची छान गोड आंबट अशी भाजी. दोन्ही पदार्थ फ्रीजमध्ये अगदी 8 दिवस टिकतात आणि हो, बाहेर ठेवले तर 2-3 दिवस. पण खरं सांगू का, हे पदार्थ एवढे छान लागतात ना की आपल्याला टिकवण्याची गरजच पडत नाही, त्याआधीच हे संपतात. तर मग ही आजची कैरीची छान अशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हो, तुमच्याकडे कैरीचे पदार्थ हे असेच बनवले जातात का, की अजून कुठल्या वेगळ्या पद्धती असतात, ते सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता. चला मग, पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.